या ठिकाणी सर्वांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, टी-ए-टीची जे पेपर आहे तो पेपर आपला नोव्हेंबरमध्ये आहे आणि त्या टी-ए-टीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे मानसशास्त्र या विषयाचे आपल्याला 30 गुण साठी प्रश्न विचारले जातात. या मानसशास्त्र विषयातील जे अत्यंत महत्त्वाचे IMP जे प्रश्न आहेत म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे सर्व त्या ठिकाणी फडके प्रकाशनचं जे मानसशास्त्राचं पुस्तक आहे त्या पुस्तकातून त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे उत्तर आहेत. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते सर्वांनी पाठ करायचे आहेत. कारण की टेट परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये मानसशास्त्र हा महत्त्वाचा विषय आहे आणि हे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? आता मानसशास्त्राचा जनक त्याचे पर्याय दिलेत. प्लेटो, फ्राइड, अरिस्टॉटल आणि वॅटसन. म्हणजे मानसशास्त्राचा जनक म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी आपण ढोबळमानाने व्याख्या केली आहे. या मानसशास्त्राचा जनक कोण आहे तर अरिस्टॉटल. कोण आहे? अरिस्टॉटल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी होणार आहे. मानसशास्त्राचा जनक अरिस्टॉटल. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कुणी लिहिला? डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कुणी लिहिला तर त्याचं उत्तर देखील आहे अरिस्टॉटल. म्हणजे डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कुणी लिहिला आहे. त्याचं उत्तर आहे अरिस्टॉटल. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची? आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या आहे अरिस्टॉटलची. म्हणजे मानसशास्त्राचा जनक अरिस्टॉटल, त्याचबरोबर डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? अरिस्टॉटलने. आणि आत्म्याचे शास्त्र हे मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? अरिस्टॉटलने केली. म्हणजे अरिस्टॉटल हा खूप महत्त्वाचा शास्त्रज्ञ त्या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ आहे असं. आणि त्याच्याविषयीचे जे प्रश्न आहेत हे 3ही प्रश्न आपल्याला पाठ करायचे आहेत. त्यानंतर रिपब्लिक नावाचा ग्रंथ कुणी लिहिला? आता रिपब्लिक डी ॲनिमा कुणी लिहिला आहे? अरिस्टॉटलनी. तर रिपब्लिक नावाचा ग्रंथ कुणी लिहिला? त्याचं पर्याय अरिस्टॉटल, प्लेटो, वुंट आणि मॉर्गन. कुणी लिहिला? प्लेटो. रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? प्लेटोने लिहिलेला आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, व्यक्तिभिन्नतेचे विचार कोणत्या ग्रंथात मांडले? आता व्यक्तिभिन्नतेचे विचार कोणत्या ग्रंथात मांडले तर उत्तर आहे रिपब्लिक. व्यक्तिभिन्नतेचे विचार कोणत्या ग्रंथात मांडले? रिपब्लिक. आणि रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिला तर प्लेटोने लिहिला. कुणी? प्लेटो. त्यानंतर वक्ता तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे कोण म्हणाले? बरं का, आता वक्ता तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असं कोण म्हटलंय तर त्याचं उत्तर आहे क्विटलियन यांनी वक्ता तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे म्हटलेलं आहे. कुणी? क्विटलियन. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा IMP प्रश्न त्या ठिकाणी आहे. वक्ता तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे कोण म्हटले आहे? क्विटलियन. त्यानंतर सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लॉजी या 2 शब्दापासून तयार झालेला आहे. सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लॉजिक या 2 टिंब शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे सायकोलॉजी हा शब्द त्या ठिकाणी ग्रीक या सायको आणि लॉजस या 2 शब्दांपासून तयार झाले आहे. कोणते शब्द आहेत ते? ग्रीक शब्द आहेत. त्यानंतर सायको म्हणजे काय? सायको म्हणजे काय तर आत्मा. सायको म्हणजे काय? आत्मा. त्यानंतर लॉजस म्हणजे काय तर लॉजस म्हणजे विचार. हे देखील महत्त्वाचं आहे. सायको म्हणजे आत्मा आणि लॉजस म्हणजे विचार. त्यानंतर सायन्स ऑफ माइंड असे कोण म्हणाले? सायन्स ऑफ माइंड म्हणजे त्या ठिकाणी सायन्स ऑफ माइंड म्हणजे विज्ञान हे मन असे कोण म्हटलंय तर मॅकडुगल. सायन्स ऑफ माइंड असं म्हटलेलं आहे मॅकडुगल. कोणत्या शास्त्रज्ञांनी म्हटलंय सायन्स ऑफ माइंड तर मॅकडुगल. त्यानंतर मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली? मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली. कोणी? मॅकडुगल. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. त्यानंतर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? त्याचं उत्तर आहे विल्यम वुंट. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? विल्यम वुंट यांनी सुरू केली. आता पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणत्या देशात सुरू झाली हा देखील त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हा देखील मोस्ट IMP प्रश्न असेल. तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनी या देशामध्ये सुरू झाली. लाइप्झिग या ठिकाणी, जर्मनीतील लाइप्झिग या ठिकाणी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. त्यानंतर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा केव्हा सुरू झाली तर 1879.
पहा म्हणजेच या ठिकाणी 1879ला विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनी येथील लाइप्झिग या ठिकाणी सुरू केली. पहा म्हणजे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तीनही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलेले आहे की पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा 1879मध्ये जर्मनीमधील लाइप्झिग या ठिकाणी विल्यम वुंट या मानसशास्त्राने सुरू केली. त्यानंतर पहा 15वा प्रश्न आहे, मानवी वर्तनाच्या मुळाशी अवबोध प्रेरणा असतात हे कुणी निदर्शनास आणले. पहा मानवी वर्तनाच्या मुळाशी अवबोध प्रेरणा असतात हे कुणी निदर्शनास आणले, तर त्याचं उत्तर आहे फ्राईड. सिग्मंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने या ठिकाणी मानवी वर्तनाच्या मुळाशी अवबोध प्रेरणा असतात हे निदर्शनास आणलेलं आहे. त्यानंतर मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे, त्याचं उत्तर आहे पहा वॅटसन. पहा मानवी वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे, वॅटसनची आहे. त्यानंतर वॅटसन हा कोणत्या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. पहा असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की वॅटसन हा कोणत्या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. पहा ग्रीक, रशिया, जर्मन, अमेरिकन. पहा कोणता आहे वॅटसन, अमेरिकन मानसशास्त्र आहे. म्हणजे आपल्याला वॅटसन हा कोणत्या देशाचा मानसशास्त्रज्ञ आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न अमेरिकन. पहा त्यानंतर मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र असे कोण म्हणाले. पहा आता फक्त मानवी वर्तनाचे शास्त्र वॅटसन म्हणालाय बरं का, मानवी वर्तनाचे शास्त्र वॅटसन म्हणालाय, परंतु अनुभव व वर्तनाचे शास्त्र असं कोण म्हटलंय, तर मन हा जो शास्त्रज्ञ आहे तो शास्त्रज्ञ काय सांगतो, मानसशास्त्र हे अनुभव आणि वर्तनाचे शास्त्र आहे असं सांगतो. तर फक्त मानवी वर्तनाचे शास्त्र वॅटसन सांगतो आणि अनुभव आणि वर्तनाचे शास्त्र आहे असं कोण म्हणतं, तर मन म्हणतं. त्यानंतर पहा बी बरोबर SOR म्हणजे बिहेवियर, स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स हे जे सूत्र आहे हे सूत्र कोणाचं आहे, तर वुडवर्थ या शास्त्रज्ञाचं या ठिकाणी हे बिहेवियर बरोबर स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स हे सूत्र आहे. हे सूत्र देखील महत्त्वाचं आहे. हे कोणाचं सूत्र आहे, तर वुडवर्थ या शास्त्रज्ञाचं आहे. पहा त्यानंतर पहा 20वा प्रश्न आहे, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्यापक व्याख्या कोणाची आहे. पहा मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्यापक व्याख्या कोणाची आहे, तर मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांची. मानव मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्यापक व्याख्या मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांची आहे. त्यानंतर वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया असे सूत्र कोणी मांडले. पहा ते मगाचं जे सूत्र आहे बिहेवियर बरोबर स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स हेच काय केलं आहे मराठीमध्ये, बिहेवियर म्हणजे काय, वर्तन, उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया असे सूत्र कोणी मांडलं, तर वुडवर्थ यांनी मांडलेलं आहे. म्हणजे आपल्याला इंग्रजीमधलं माहिती असणं पाहिजे आणि मराठीमधलं माहिती असलं गरजेचं आहे, कारण ते प्रश्न कसा येईल हे सांगता येत नाही. पहा इंग्रजीमध्ये विचारला तर बिहेवियर असेल, स्टिम्युलस असेल, त्यानंतर ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स असेल, ते काय कोणाचं सूत्र आहे, वुडवर्थ आहे. आणि मराठीमध्ये असेल तर वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया असे सूत्र कोणी मांडले, तर काय आहे, वुडवर्थ. त्यानंतर 22वा प्रश्न आहे पहा, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्री शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. पहा अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. ही शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली, तर त्याचं उत्तर आहे स्किनर या शास्त्रज्ञाने अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या केलेली आहे. त्यानंतर शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र, शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असे कोण म्हणाले, तर त्याचं उत्तर आहे जड्ड. पहा जड्ड हा जो शास्त्रज्ञ आहे या जड्ड शास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे, तर शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय असं कोण म्हणाले, तर गुर्थी आणि पॉवर्स यांनी सांगितलंय की जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वाचा उपयोग करून शैक्षणिक समस्याचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय. त्यानंतर वर्तनाबाबत क्रांतिकारक उत्पत्ती कोणी मांडली, तर वर्तनाबाबत क्रांतिकारक उत्पत्ती फ्राईड या शास्त्रज्ञांनी मांडली. पहा वर्तनाबाबत क्रांतिकारक उत्पत्ती
उपपत्ती कोणी मांडली तर फ्राईड या शास्त्रज्ञाने मांडली. सायकोलॉजी हा शब्द टिंबटिंब या भाषेतून तयार झालेला आहे, तर सायकोलॉजी हा शब्द ग्रीक या भाषेतून तयार झालेला आहे. पहा हे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, मोस्ट IMP करायला. सायकोलॉजी हा शब्द टिंबटिंब या भाषेतून तयार झालेला आहे, तर ग्रीक. त्यानंतर B बरोबर SOR हे सूत्र टिंबटिंब यांनी मांडले, तर त्याचं उत्तर आहे वुडवर्थ या शास्त्रज्ञाने मांडले. अशा पद्धतीचे अत्यंत महत्त्वपूर्ण मानसशास्त्र या विषयातला आपल्याला 30 पैकी 30 जर गुण मिळवायचे असतील तर हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवायचे आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे हे TAT पेपर 1 आणि पेपर 2 साठी असणारे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन TAT संदर्भाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.